बनवू शकला असाल, सर्वांना तुम्ही एकदा मूर्ख बनवू शकाल. काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवाल, जे तुमचे अंधभक्त आहेत त्यांना तुम्ही सदा सर्वदा मूर्ख बनवाल. पण तुम्ही या सगळ्यांना सर्व काळ मूर्ख बनवू शकणार नाही. आता जनता ही जागी झालेली आहे, जनता जागी झालेली आहे, जनता पेटून उठलेली आहे. प्रत्येक वेळेला काही झालं, निवडणूक जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम करायचं, हिंदू मुस्लिम दंगे लावायचे. काय करताय, जरा थांबा. प्रत्येक वेळेला दंगे करायचे. आणि आता त्याने नवीन काढले, म्हणजे मी बातम्या वाचत असतो, बातम्या बघत असतो. इंडिया आघाडी जिंकली तर म्हणजे पाकिस्तानला आनंद होईल. का पाकिस्तानला आनंद होईल? अरे आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आलो होतं तुमच्यासारखं? आमच्यापैकी कोणीतरी तिथल्या त्या जिनाच्या कबरीवरती डोकं टेकून आलं होतं? नाही. पण आपल्यामध्ये मारामाऱ्या लावायच्या. अरे इकडे सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती आमच्या सोबत आलेला आहे. आणि जे मुस्लिम बांधव माझ्या समोर येऊन मला बोलतात की उद्धवजी आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. मी त्यांना विचारतो की अरे तुम्ही, मी तर हिंदुत्ववादी आहे, त्याला आपका हिंदुत्व आम्ही मंजूर आहे. कारण मी जे तुम्हाला मागे सांगून गेलो होतो की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे. आम्हाला घर पेटून आमच्या पोळ्या भाजायच्या नाहीत. मोदीजी तुम्ही जर का मतं मागणार असाल तर काँग्रेसने 70 वर्षात काय केलं बघितलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं. विशेष म्हणजे दोन्ही वेळेला शिवसेना तुमच्या सोबत होती. 70 वर्षात काँग्रेसने काही केलं नव्हतं म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. आता लोक म्हणतात काँग्रेस बरी काहीतरी केलं होतं आणि जे केलं होतं ते तुम्ही विकून टाकलं. पण एक गोष्ट नक्की की आता तुमचे जे काय तुमच्या मनातले प्रश्न आहेत की तुमचं उत्पन्न दुप्पट नाही झालेलं, तुमच्या मुलाला नोकरी नाही, सगळे जे काही विल्हेवाट लावलेली ती सगळी आहे. खात्यामध्ये 15 लाख आले, पण भाजपच्या खात्यात किती आले? 10,000 कोटी. मग आजचे दिन कोणाचे आले? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर कोर्टाने यांचं टाळकं सणकवलं नसतं, यांचं भांड फोडलं नसतं तर आणखीन 10,000 कोटी रुपयांचे रोखे छापून तयार होते. त्याची ऑर्डर त्यांनी दिली होती. मग आता मला सांगा, इथले व्यासपीठावरती काँग्रेसची लोक पण आहेत. काँग्रेसच्या खात्यामध्ये किती आहेत पैसे? काही शेकडा कोटी असतील, ते सुद्धा यांनी फ्रीज करून टाकले होते. आणि भाजपच्या खात्यात किती? 10,000 कोटी. म्हणजेच काँग्रेसनी 70 वर्षात काही नाही केलं ते यांनी 2.5 वर्षात केलं होतं की नव्हतं?